जिसका कोई नहीं है वो भी मोदी के हैं और मोदी उनका है। मोदींनी खूप योजना दिल्या, आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू शकलो नाही, मंत्री डॉक्टर गावित। मेरा भारत मेरा परिवार। निवडणुकीच्या निमित्ताने गावित व पटेल एकाच व्यासपीठावर। आमदार अमरीश पटेल यांनी सभेत काय सांगितले? इही याला आखा पाओ, बोही आखानुज राम राम, जय जय आदिवासी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घटकासाठी योजना दिल्या, पण आम्ही तुमच्यापर्यंत सर्वच योजना पोहोचवू शकलो नाहीत, असे जाहीर वक्तव्य आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शिरपूर येथील नमो संवाद मेळाव्यात केले। त्यानंतर त्यांचे वक्तव्य म्हणजे योजना न दिल्याची जाहीर कबुली आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे। 8 एप्रिलला शिरपूर येथे नमो संवाद मेळावा झाला। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची कन्या खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी हा मेळावा आयोजित केला होता। आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे आदी उपस्थित होते। भाजप शासनाच्या उपलब्धी सांगताना मंत्री गावित यांनी वरील वक्तव्य केले। यापूर्वीच ठराविक कंत्राटदारांच्या हितासाठी योजना दिल्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून केला जात असताना मंत्र्यांच्या या खुलासामुळे नवा मुद्दा विरोधकांच्या हाती लागला आहे। त्यावर आता भाजप कोणता नवा खुलासा करेल हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। बघूया मंत्री गावित नेमके काय म्हणाले। पुढील 5 वर्ष हे आपल्यासाठी सोन्याचे दिवस येतील असं मला वाटतं। आणि म्हणून कारण आपण एकंदरीत बघितलं असेल, आदरणीय मोदी साहेबांनी वेगवेगळ्या योजना तयार केल्या आणि त्या योजना गरजू माणसासाठी, ज्या माणसाला गरज आहे ती गरज त्याला भागली पाहिजे, तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, स्वाभिमानाने जीवन जगला पाहिजे, अशा म्हणून योजना तुम्ही एकंदरीत बघा। महिलांसाठी योजना केल्या, बारा बलुतेदारांसाठी केल्या, शेतकऱ्यांसाठी केल्या, मजुरांसाठी केल्या, सर्वांसाठी योजना केली आहे। एक घटक असा राहिला नाही की त्याच्यासाठी योजना नाही केली। फरक एवढा झाला की या योजना आम्ही पोचवायला कमी पडलो आहे। या योजना आपण पोचवू शकलो असतो तर खूप मोठं काम झालं असतं। मग आपल्याला अशा बैठका देऊन लाभार्थ्याकडे जा, हे करा ते करा गरज पडली नसती। पण ठीक आहे, जे झालं ते आता निश्चितपणानं आपण जाऊन घरोघरी आता खरं तर आपल्या पक्षाची रचना खूप चांगल्या रीतीने केली। आदिवासी विकास विभाग व केंद्राच्या अनेक योजना आदिवासींपर्यंत पोहोचवलेल्या आहेत, परंतु त्यातील काही योजना ते तळागाळापर्यंत पोहोचवण्यात कमी झाल्याची देखील कबुली केली आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतोय। या योजना जनतेपर्यंत पोहोचवू शकलो असतो तर खूप मोठे काम झाले असते। मग आपल्याला अशा बैठका घेऊन लाभार्थ्यांकडे जा, हे करा ते करा असं करण्याची वेळच आली नसती। पण जे झालं ते झालं, असं मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितलंय। गावित यांच्या या विधानामुळे सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचविण्यात राज्याचे मंत्री कमी पडले आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। क्या किया है? पूरा वोटिंग देंगे। कोळी समाजचे भीमराव काय भांगड करायची नाही। कोळी असो, माळी असो, तेली असो, आदिवासी असो, हरिजन असो, सगळं शिरपूरमध्ये आपल्याला वोटिंग करायचे आहे। जात पात हे सगळं पाहायचं नाही। मीच कोळी आहे, मीच मुसलमान आहे, मीच हिंदू आहे, कोणी असं विचार ठेवायचं नाही। आणि विधानसभा में हमारा ज्यादा लक्ष्य है, ध्यान रखना। इन्होंने अपने को आमदारकी में 90% वोटिंग करी आणि तसा वोटिंग से करना आपला भाग जे शिरपूर तालुक्यानंतर जे लोक आहेत त्यांना काय करायचं त्यांना करून द्या। आपल्याला त्या फंड्यात पडायचं नाहीये। चला बोला संपा। लोकसभा निवडणुकीचे अपडेट पाहण्यासाठी नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
सुधीर निकम, नवापूर एक्सप्रेस न्यूज, शिरपूर.